बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक माधव सावरगावकर लिखित कथा केस स्टडी. वायकेंनी फ्रेश होऊन पलंगावर पाठ टेकली. रूममधल्या बाकी फर्निचरसारखा पलंग देखील प्रशस्त सुंदर नक्षीदार होता. संध्याकाळी 6 वाजता डफलापूरना गेटवर भेटायचं ठरलं होतं. त्यामुळं 2 तास थोडा आराम करावा, टी व्ही पाहावा किंवा एखादं पुस्तक वाचावं असं त्याने ठरवलं. उद्यापासून 15 दिवस पूर्ण वेळ लेक्चर्स असणार होते. हैदराबादचं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज भारतातलं एक महत्त्वाचं आणि प्रसिद्ध कॉलेज होतं. 15 दिवसाच्या जनरल मॅनेजमेंट कोर्ससाठी वायकेंच्या कंपनीने त्यांना पाठवलं होतं. कॉलेजची इमारत निजामाच्या फ्रेंच बायकोसाठी खास बांधण्यात आली होती. राजवाड्यासारखी बांधलेली ही वास्तू आता कॉलेजला देण्यात आली होती. तिच्यात बदल करण्यात आले होते, पण तिचा मूळचा बाज तसाच ठेवण्याची दक्षता घेऊन प्रत्येक रूम, क्लासरूम, कॅन्टीन सगळं व्हिक्टोरियन पद्धतीनं सजवलेलं होतं. इथे वर्षभर भारतभरातले वेगवेगळ्या कंपन्यांतील सिनियर एक्झिक्युटिव्ज, IAS ऑफिसर्स, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांच्यासाठी निरनिराळे कोर्सेस होते. इथले प्रोफेसर्स भारतभरात प्रसिद्ध होते. संध्याकाळी बरोबर 6 वाजता वायके तयार होऊन गेटवर पोचले. डफलापूर त्यांची वाटच बघत होते. डफलापूर हे महाराष्ट्रातल्या एका सरकारी खात्याचे पर्सनलचे प्रमुख होते. कुठे जायचं हे नक्की नव्हतं. या शहराची त्यांना शून्य माहिती होती. म्हणून वायकेनी गेटवरच्या वॉचमनला विचारलं, भाई साहब, ये रस्ता किधर जाता है? वायकेनी अंगुली निर्देश केले रस्त्याकडे निर्विकारपणे पाहत वॉचमॅन म्हणाला, आपका सवाल गलत है. वायके आणि डफलापूर दोघेही त्याच्या ह्या उत्तराने चकित झाले, थोडेसे चिडलेही. त्यांनी विचारलेल्या प्रश्नात अशी काय चूक होती? साधा सरळ तर चौकशी करणारा प्रश्न होता. एखाद्या वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकासारखा वॉचमन म्हणाला, या रस्त्याने 2 किलोमीटरवर बाजार, 4 किलोमीटरवर थिएटर आहे आणि अशा वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथून 710 किलोमीटरवर गेलात तर मुंबई येते. तुम्ही एकतर तुम्हाला कुठे जायचं ते विचारा, मी ते किती अंतरावर आहे ते सांगतो, नाहीतर किती किलोमीटर चालायचं ते सांगा, म्हणजे त्या अंतरावर काय आहे हे मी सांगेन. नुसता हा रस्ता कुठे जातो ह्याला काही उत्तर नाही. हा रस्ता हजारो ठिकाणी जातो. यशवंता, कॉलेजचं ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होण्याआधीच योग्य प्रश्न कसा विचारावा याचं शिक्षण वॉचमनने आपल्याला दिले, डफलापूर म्हणाले. दोघंही हसत हसत रस्ता चालू लागले. दुसऱ्या दिवसापासून ट्रेनिंग प्रोग्राम सुरू झाला. भारतातल्या वेगवेगळ्या भागातून 40 जण त्यासाठी आले होते. प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली. पुढच्या 15 दिवसांचा डिटेल प्रोग्राम, हैदराबाद शहरातील प्रेक्षणीय स्थळं, खरेदीची ठिकाणं, या वास्तूचा इतिहास, उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या सवलती वगैरेंची माहिती देणारं एक फोल्डर प्रत्येकाला देण्यात आलं. लेक्चर सुरू झाले. बेसिक मॅनेजमेंट प्रिन्सिपलने सुरुवात झाली. प्रत्येक विषयात हळूहळू जास्त सविस्तर शिक्षणापर्यंत पोहोचावं लागलं. मनोरंजक उदाहरणं देऊन अवघड विषय सोपा करून सांगण्यात सगळेच प्रोफेसर निष्णात होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विस्तीर्ण लॉनवर कॉकटेल पार्टी होती. सगळे प्राध्यापक विद्यार्थ्यांशी छान मोकळेपणाने बोलत होते. वायकेंबरोबर प्राध्यापक रेड्डी बोलत होते. ते औद्योगिक संबंध हा विषय शिकवत. त्यांनी वायकेंना त्यांच्या अनुभवाविषयी विचारलं. वायकेंनी नुकताच सही केला करार आणि त्या आधीच्या घटनांबद्दल सांगितलं. ते ऐकून प्राध्यापक रेड्डी फारच प्रभावित झाले. ते म्हणाले, तुमची हरकत नसेल तर नाव बदलून हे आम्ही औद्योगिक संबंधांच्या अभ्यासक्रमात इंडस्ट्रीज रिलेशन स्ट्रॅटेजी म्हणून घ्यायचं का? याविषयी एक नोट तुम्ही मला तयार करून दिली तर तिचाही वापर आपल्याला करता येईल. एका तज्ज्ञाला आपण सांगितलेल्या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याइतक्या महत्त्वाच्या वाटाव्यात
याचा वायकेंना खूप आनंद झाला. त्यानंतर पुढच्या मिनिटापासून अगदी रूमवर जाईपर्यंत वायकेंच्या डोळ्यांपुढे ते क्षण आणि तो घटनाक्रम परत आला. वायकेंच्या कंपनीत अगोदरच्या 2 युनियन्सची हकालपट्टी करून नवीन युनियन आली होती. ही युनियन मुंबईतली सर्वात मोठी आणि आक्रमक अशी संघटना होती. शिवाय कंपनीतील युनियन कमिटीसुद्धा तरुण, उत्साही आणि महत्त्वाकांक्षी होती. कामगारांना नवीन कमिटीकडून खूप अपेक्षा होत्या. कामगारांचा पगार आणि सेवा शर्ती संबंधीचा करार 2 वर्षांपासून प्रलंबित होता. त्याबद्दल कामगारांमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या. कमिटीने एका सजेशन बॉक्समध्ये कामगारांना सूचना लिहून टाकायला सांगितल्या होत्या. त्यानुसार त्यांनी मागणीपत्र तयार केलं होतं. मागच्या करारात 230 रुपये मिळाले होते. आता तयार केलेल्या मागणीपत्रात 1500 रुपये इतकी रक्कम होती. कंपनीची आर्थिक परिस्थिती, नफा आणि इतर कंपन्यांनी सही केलेले करार लक्षात घेता ही रक्कम अवास्तव होती. मागणीपत्र मिळाल्यावर कंपनीचे MD केवलजी, वर्क्स मॅनेजर किनी साहेब आणि वायके यांची या विषयावर मीटिंग झाली. वायकेंनी संपूर्ण मागणीपत्राचं पैशात रूपांतर करून त्याचं प्रेझेंटेशन केलं. ते बघून केवलजी म्हणाले, 30% रक्कम जरी द्यावी लागली तरी आपल्याला कंपनी बंद करावी लागेल. आधीच हे सिक युनिट आहे. उत्पादनाची प्रॉफिटेबिलिटी खूप कमी आहे. कॉम्पिटिशन खूप आहे. हे लक्षात घेऊन मार्ग काढावा लागेल. सर्वानुमते युनियनच्या हेड ऑफिसमधील अनुभवी व्यक्तींशी वायकेंनी बोलावं असं ठरलं. त्याप्रमाणे वायकेंनी युनियन जनरल सेक्रेटरीबरोबर अनौपचारिक मिटिंग घेतली आणि त्यांना कंपनीच्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनीही मागणीपत्र पाहिलं होतं. ते म्हणाले, मी मागचं ॲग्रीमेंट आणि आत्ताचं मागणीपत्र ह्यांचा अभ्यास केला आहे. तरुण कामगार मुलांना अजिबात अनुभव नाही. कामगारांच्या अपेक्षांचा दबावही त्यांच्यावर खूप आहे. शिवाय कमिटीमध्ये काही महत्त्वाकांक्षी प्रतिनिधीसुद्धा आहेत. तुमचं काय मत आहे? वायके म्हणाले, वाटाघाटी सुरू करण्यासाठी कामगारांच्या अपेक्षा कमी कराव्या लागतील, तरच आपण हे सगळं प्रकरण मार्गी लावू शकू. ठीक आहे, तुमचं म्हणणं योग्य आहे. अर्थात मला माझ्या रोलप्रमाणे वागावं लागेल, कृती करावी लागेल. कारण तसं केलं नाही तर हे लोक मूर्खासारखे नवीन युनियन शोधायला लागतील. सेक्रेटरी म्हणाले. परत असंच खाजगीरित्या भेटत राहायचं ठरवून वायके हॉटेलच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी किनी साहेबांशी बोलताना वायकेने आदल्या दिवशीच्या मीटिंगची माहिती दिली. कामगार आणि युनियनवर अपेक्षा कमी करण्यासाठी प्रेशर कसं वाढवता येईल यावर सखोल चर्चा केली. किनी साहेब म्हणाले, वायके, तुमचा कामगारांच्या मानसशास्त्राचा अभ्यास चांगला आहे. मला वाटते त्याप्रमाणे हे स्पेशलायझेशन करताना कामगारांचं मानसशास्त्र या विषयात तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाल्याचं तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. तुम्हाला काय वाटतं, आपण काय करावं? वायकेने क्षणभर विचार केला आणि बोलायला सुरुवात केली. नवीन युनियन, अननुभवी आणि तरुण कामगार प्रतिनिधी, ताकदवान संघटनेचा पाठिंबा यामुळे त्यांना मोठ्या अपेक्षा असणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्या अपेक्षा व्यवहार्य आहेत की नाही याचं त्यांना ज्ञान नाही. म्हणून आपला मार्ग अवघड आहे. पण एक रस्ता असा आहे की त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी जास्त जबरदस्ती केली तर आता मिळतं आहे तेही हातातून जाईल अशी त्यांना जाणीव होईल. असं वातावरण तयार करावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल? किनी साहेबांनी विचारलं. सरधोपट मार्ग म्हणजे सिक युनिट आहे असं सांगून क्लोजरची नोटीस देणं. कंपनीच बंद होणार असेल तर वाढीव पगार तर सोडाच, आहे तोही बंद होईल या भीतीने कामगार आणि युनियन तडजोडला तयार होतील. त्यांच्या अपेक्षाही कमी होतील. किनी साहेबांचा अनुभव वायकेंच्या वया इतकाच होता. निरनिराळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीशी त्यांनी सामना केला होता. ते म्हणाले, वायके, कुठलाही उपाय शोधताना मागे येण्याचा मार्ग उघडा ठेवायचा असतो. एकदा क्लोजरची नोटीस दिली की मागे येण्याचे मार्ग बंद जरी होणार नसले तरी अवघड होईल. याशिवाय म्हणतात ना, एखाद्या खोलीत सगळे रस्ते बंद केल्यानंतर चिमणीसुद्धा तुमच्यावर हल्ला करण्याचा विचार करते. हे तर सामर्थ्यशाली संघटनेचे सभासद आहेत. तुमचा दुसरा एखादा सल्ला असल्यास सांगा.
वायके म्हणाले, दुसऱ्या पर्यायाचा मी विचार करून ठेवला आहे. तुम्हाला माहीतच आहे की कधीकधी बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिहल्ला. किनी साहेबांच्या भुवया वरती गेल्या. म्हणजे काय? वायके म्हणाले, कामगारांना त्यांच्या पगारात खूप मोठी वाढ हवी आहे. त्याऐवजी आपण त्यांना पगार कपातीची नोटीस देऊ शकतो. कामगार कायद्यात नोटीस ऑफ चेंज म्हणून एक प्राविधान आहे. कामगारांच्या सेवा शर्तीत जर बदल करायचा असेल तर लेबर डिपार्टमेंटला तशी नोटीस द्यावी लागते आणि त्याची एक प्रत युनियनला द्यावी लागते. कंपनीचे ओव्हरहेड्स प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने तयार मालाची किंमत असमर्थनीयरित्या वाढली आहे. आम्हाला कंपनी बंद करायची इच्छा नाही, पण सुमारे 20% पगार कपात करावी लागेल अशी नोटीस देऊ शकतो. त्यामुळे वाढीव पगार तर सोडाच, आहे तो पगार टिकवणं अवघड झाल्यावर कामगारांच्या अपेक्षा कमी होतील आणि युनियनच्या वागण्यात सुद्धा लवचिकता येईल. किनी साहेबांनी मान डोलावली. हा उपाय मला ठीक वाटतो, पण याला सुद्धा प्रतिक्रिया येईलच. आपण असं करूया, उद्या केवलजींशी ह्या विषयावर बोलू. त्यांनाही या सगळ्याची कल्पना देऊन ठेवू. तुम्ही सविस्तर मुद्दे काढून ठेवा. गाडीतून जाताना आपण त्याच्यावर चर्चा करू. म्हणजे केवलजींशी बोलताना आपल्या दोघात एक वाक्यता असेल. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी किनी साहेब आणि वायके गाडीत सर्व पर्यायावर चर्चा करून केवलजीबरोबर मिटिंगला बसले. किनी साहेबांनी विषयाला तोंड फोडलं. पहिल्यांदा हा प्रश्न सोडवण्याचे 2 पर्याय आहेत. त्यातला पहिला क्लोजर नोटीसचा. त्यात पुढे जाऊन आपली कोंडी होऊ शकेल. शिवाय त्याची प्रतिक्रियाही जास्त तीव्र येऊन हाणामारीपर्यंतची वेळ येऊ शकेल. म्हणून तो सध्या विचारात न घेता दुसरा पर्याय बघूया. दुसरा पर्याय असा आहे की पगार कपातीची नोटीस ऑफ चेंज देण्याचा मार्ग जास्त योग्य आहे असं आम्हाला वाटतं. केवलजींनी होकारार्थी मान हलवली आणि वायकेंना विचारलं, ह्याच्यामध्ये कामगारांची प्रतिक्रिया काय होऊ शकेल आणि त्यावर आपण काय करायचं ठरवलं आहे? शिवाय हे प्रकरण किती दिवस चालेल असं वाटतं? तुमची मतं मला ऐकायला आवडतील. आता वायके सरसावले. आपण नोटीस ऑफ चेंजची प्रोसेस सुरू केल्यावर स्वाभाविकरित्या युनियनची प्रतिक्रिया सुरू होईल. माझ्या मते सुरुवातीला ते ओव्हरटाईम बंद करतील. तसं झाल्यास आपल्याकडे रजेच्या वेळी काम करण्यासाठी जास्तीची मॅनपॉवर नसल्यामुळे आपण कामगारांच्या सगळ्या रजा नामंजूर करू. यावर किनी साहेब म्हणाले, आपल्याकडे उत्तर प्रदेश बिहारचे बरेच कामगार आहेत, जास्त करून फाउंड्री डिपार्टमेंटमध्ये. ते या दिवसात गावी जातात. त्यांना गावाला जायला मिळालं नाही तर त्यांचा एक मोठा दबाव गट तयार होईल. त्यांचं प्रेशर युनियनवर येईल. शिवाय रजा नाही म्हणजे LTA प्रवास भत्तासुद्धा नाही, त्याचाही प्रभाव पडेल. केवलजींनी थोडा वेळ विचार केला आणि विचारलं, जर कामगारांनी आजारपणाची रजा भरली तर आपण काय करू शकणार? डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळवणं कामगारांसाठी कठीण गोष्ट नाही. आपण मेडिकल सर्टिफिकेटला चॅलेंज करू शकणार नाही. याबद्दल तुम्ही काही विचार केला आहे का? वायके म्हणाले, आम्ही आपल्या वकिलाबरोबर सर्व गोष्टींसाठी मीटिंग घेतली होती. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित केला होता. वकिलाच्या मते आपण कुणाचंही सर्टिफिकेट किंबहुना त्याचा आजारपण चॅलेंज करत नाही. आपण आजारपणाची रजा मंजूर करणार नाही. इतर रजांप्रमाणे आजारपणाच्या रजेसाठी फॉर्म भरावा लागतो आणि तो मंजुरीसाठी मॅनेजमेंटकडे येतो. ज्या अर्थी आजारपणाची रजा मंजूर करण्याचा अधिकार मॅनेजमेंटला आहे, त्या अर्थी नामंजूर करण्याचा अधिकारही आहे. केवलजींनी पुढची शंका विचारली, ह्या कारणासाठी युनियन अथवा कामगार कोर्टात गेले तर काय निकाल लागू शकतो? वायके उत्तरले, खालचा कोर्ट, हायकोर्ट वगैरेला कमीत कमी 5-6 वर्षे लागतील आणि निकाल जर आपल्या विरुद्ध लागला तर कापलेल्या पगाराचे पैसे द्यावे लागतील. केवलजी म्हणाले, म्हणजे आज द्यायचे ते पैसे 6 वर्षांनी द्यायचे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुरुंगवास वगैरे काही नाही. मग काही हरकत नाही. इतका वेळ शांत बसले किनी साहेब म्हणाले, रजा नामंजूर करून लोकांना आपण फॅक्टरीत हजर राहायला भाग पडू, पण काम करायला नाही. आत राहून त्यांनी काम बंद केलं तर आपण किती दिवस तक धरू शकू? आमच्या अंदाजाने हे आंदोलन 1 महिना तरी चालेल.
1 महिना प्रोडक्शन बंद ठेवण्याचा तोटा आपण सहन करू शकू का? केवलजींनी जास्तीत जास्त 1 महिन्यात हे संपवण्याचं सांगितलं आणि मीटिंग संपली. नोटीस ऑफ चेंजचं पत्र देण्याच्या आधी युनियन जनरल सेक्रेटरीला बाहेर भेटून वायकेने त्यांना माहिती दिली आणि पुढे कंपनी काय करणार आहे तेही सांगितलं. ते म्हणाले, हे सगळं नाईलाजानं करावं लागतंय, पण याशिवाय मलासुद्धा दुसरा मार्ग दिसत नाही. युनियन जनरल सेक्रेटरी वायकेनं म्हणाले, मध्यंतरीच्या वेळात कमी रकमेवर ॲग्रीमेंट सही करण्याचं मी अडवळणपणाने सुचवून पाहिलं, पण युनिट कमिटी त्यांच्या रकमेवर ठाम आहे. बघूया पुढे काही मार्ग निघतो का ते. तोपर्यंत तुम्ही तुमच्या रस्त्याने जा, आम्ही आमच्या रस्त्याने जाऊ. कंपनीने 20% पगार कपातीची नोटीस दिली. युनियनला पत्राची प्रत दिली आणि ती बातमी वणव्यासारखी संपूर्ण कंपनीभर पसरली. पगार वाढ तर दूरच, पण पगार कपातीची वेळ आली हे समजल्यावर सामान्य कामगारांना धक्काच बसला. कमिटी मेंबर्स चवताळे. पुढे काय भूमिका घ्यायची याबद्दल त्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या. अगोदरच्या युनियनचे असंतुष्ट कामगार ह्या गुप्त बैठकांची माहिती मॅनेजमेंटपर्यंत पोहोचू लागले होते. ती माहिती शॉप फ्लोअर सुपरवायझरकडून डिपार्टमेंट हेड्सकडे आणि त्यांच्याकडून वायके आणि किनी साहेबांकडे यायला लागली होती. युनिट कमिटी तातडीने युनियनच्या हेड ऑफिसला गेली. तिथे पुढच्या ॲक्शनबद्दल चर्चा करून कुणीही ओव्हरटाईम करायचं नाही ही ॲक्शन घेण्याचं ठरवलं. एकंदरीत कंपनीतलं वातावरण ढवळून निघालं. मध्ये 1 दिवस गेला आणि कंपनीने ॲक्शन घेण्याचं ठरवलं. किनी साहेब, वायके, प्रोडक्शन मॅनेजर यांची ॲक्शन कमिटी नेमली गेली. ही कमिटी दिवसातून एकदा तरी भेटू लागली. ज्यांच्या हक्काच्या रजा मंजूर केल्या होत्या त्यांना पत्र पाठवून, या परिस्थितीत तुम्हाला रजा देता येणार नाही, सबब तुमच्या रजा रद्द करण्यात येत आहेत, अशा आशयाची पत्र दिली गेली. या पत्रामुळे एकच खळबळ माजली. रजा मंजूर झाल्यावर कामगारांनी रेल्वेचं रिझर्वेशन केलं होतं. त्यांच्या चिंतेत भर पडली. अशा कामगारांची आणि डिपार्टमेंट हेड्सची वायके यांच्या ऑफिसमध्ये दरवर्दळ वाढली. ॲक्शन कमिटीने आधीच ह्याचा विचार करून काय उत्तरं द्यायची हे सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणे अशा कामगारांना सांगण्यात आलं की तुमच्याऐवजी तुमचं काम ओव्हरटाईममध्ये जो कोणी करील तसं त्याचं पत्र डिपार्टमेंटमध्ये जमा करा, म्हणजे तुमची रजा मंजूर करता येईल. अर्थात ओव्हरटाईममध्ये काम करण्याचं लेखी द्यायला कोणीच तयार होईना, त्यामुळे रजा मंजूर होईना. 2-4 दिवसानंतर आजारपणातल्या पहिल्या रजेसाठी अर्ज आला आणि तो जेव्हा नाकारला गेला तेव्हा सगळीच युनियन कमिटी वायकेंच्या ऑफिसमध्ये येऊन वाद घालू लागली. डॉक्टरचं सर्टिफिकेट तुम्ही नामंजूर कसं करू शकता? आजारपणाबद्दल डॉक्टरपेक्षा कंपनीला जास्त कळतं का? असा प्रश्नांचा भडीमार सगळ्यांनी केला. वकिलाने दिलेल्या सल्ल्यानुसार वायकेने त्यांना सांगितलं की तुमच्या आजारपणाबद्दल कंपनीच्या मनात शंका नाही, उलट सहानुभूतीच आहे, पण तुम्ही कंपनीची मजबुरी समजून घ्या. आजारी कामगाराच्या जागी जर कोणी ओव्हरटाईम करायला तयार असेल तर रजा मंजूर होईल. युनिट कमिटीच्या प्रमुखाने चिडून धमकावलं, करा तुम्ही मनमानी, आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू. तो तर तुमचा हक्क आहे, वायकेनी शांतपणे म्हटलं. त्याच दिवशी युनियनने एक हुशार युक्ती शोधली. ती एक हेवी इंजिनिअरिंग कंपनी होती, त्यामुळे अवजड सामान एका मशीनवर दुसऱ्या मशीनवर नेण्यासाठी फोकलिफ्टची गरज असते. फोकलिफ्टशिवाय सगळं काम ठप्प होत असे. प्रत्येक शिफ्टमध्ये 2 फोकलिफ्ट्स होत्या. दुपारच्या सेकंड शिफ्टला काम करणारे दोन्ही फोकलिफ्ट ऑपरेटर कामावर आले नाहीत. बाकी कामगार म्हणाले, आम्ही काम करायला तयार आहोत, पण मशीनवर सामानच नाही. फोकलिफ्ट चालू नसल्यानं मशीन लोड करता येत नाही. नंतर हा प्रकार प्रत्येक शिफ्टमध्ये चालू झाला. ॲक्शन कमिटीमध्ये ह्यावर चर्चा झाली. वकिलाचा सल्ला घेतला गेला. त्यानंतर कंपनीने बेकायदेशीर संपाची नोटीस लावली. 6 फोकलिफ्ट ऑपरेटर्सना सस्पेंड करण्यात आला. असं काही होईल ह्याची त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कल्पना नसल्यानं त्यांच्यात खूपच घबराट पसरली. दुसऱ्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टच्यामध्ये गेट मीटिंग झाली. युनियनच्या हेड ऑफिसमधून जनरल सेक्रेटरी आले होते. त्यांनी भाषणात सांगितलं की आपल्या मागण्यांसाठी तुम्ही प्रदीर्घ लढायला तयार राहा. संघटना पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी असेल. सगळ्या कामगारात उत्साह संचारला, पण अनुभवी आणि वयस्क कामगारांच्या मनात त्यांच्या भाषणातील प्रदीर्घ लढा या शब्दाने शंकेची पाल चुकचुकली.
1-2 दिवसातच ही शंकेची पाल कंपनीच्या कानाकोपऱ्यात चुकचुकायला लागली. कुणी बोलत नसलं तरी बहुतेकांच्या मनात पगारात एवढी मोठी वाढ मागितली नसती तर बरं झालं असतं असं विचारायला लागले. शॉप फ्लोअर सुपरवायझरच्या माध्यमातून विचारातला हा बदल वायकेमपर्यंत येऊन पोहोचला. एवढ्यात केवलजींनी वायके आणि किनींना बोलावून घेऊन बॉम्ब टाकला. कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली होती आणि त्यांना लवकरात लवकर माल तयार व्हावा होता. कसंही करून 2 दिवसात सिच्युएशन नॉर्मल होईल असं बघा, असं त्यांनी सांगताच दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले. केवलजी पुढे म्हणाले, कारखान्यात अशी परिस्थिती असताना ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हे मला समजतंय, पण कंपनीच्या दृष्टीनं ही ऑर्डर पूर्ण न करणं आत्मघातीपणाचं ठरू शकेल. केवलजींकडून परत येताना गाडीत बराच वेळ दोघंही सुन्नपणे बसून होते. अचानक वायके म्हणाले, मी युनियन हेड ऑफिसला जाऊन जनरल सेक्रेटरींना भेटून त्यांचा अंदाज घेतो. अर्थात कंपनीत ताबडतोब नॉर्मल्सी आणण्याची आपल्या निकडीची त्यांना कल्पनाही येऊ देणार नाही. वायकेने लगेच जनरल सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये फोन लावून मिटिंगची वेळ मागितली. सुदैवानं ती लगेच मिळालीही. मिटिंग ठरली. हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं. वायके मध्येच रस्त्यात उतरले. टॅक्सी करून मिटिंगसाठी हॉटेलकडे निघाले. जनरल सेक्रेटरी म्हणाले, काही कामगार लवकर मिटवा म्हणत आहेत, पण तरुण मुलांचा ग्रुप ज्यांनी आमची युनियन सक्रिय करण्यात मदत केली त्यांनी मनावर घेतलं तरच हा तिढा लवकर सुटू शकेल. अर्थात कंपनीला पगार कपातीची नोटीस मागे घेऊन मागच्या ॲग्रीमेंटपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागेल. वायके परत कारखान्यात आले. किनी साहेब त्यांची वाटच पाहत होते. मीटिंगचा रिपोर्ट देऊन वायकेने त्यांना आपली रणनीती सांगितली. आपण 4 दिवसांनी प्लांट बंद करण्यासंबंधीची तयारी करणारी नोट तयार करायची. जाणीवपूर्वक ती लीक करायची. माझ्या मते त्याचा रामबाण परिणाम होईल. अनुभवी किनींना त म्हणता ताकबाद समजला. ते म्हणाले, ही स्ट्रॅटेजी आपल्या दोघांतच ठेवू. कंपनी बंद करणं ही निव्वळ धमकी आहे, ही गोष्ट अजाणतेपणी फुटायला नको. ॲक्शन कमिटीला देखील ही स्ट्रॅटेजी सांगायची नाही. किनींनी ताबडतोब ॲक्शन कमिटीची मीटिंग बोलावली आणि 4 दिवसात कंपनी बंद करायची आहे, तेव्हा कामाबद्दल काय काय करायला हवं त्याची नोट बनवायची आहे असं सांगितलं. सगळ्यांनी भराभर मुद्दे वाचायला सुरुवात केली. 1. बाहेर गोडाऊन भाड्याने घेऊन सगळा तयार माल बाहेर काढणं. 2. पोलिसांना इन्फॉर्म करणं. 3. महत्त्वाच्या लोकांना पर्सनल बॉडीगार्ड्स देणं. 4. कॅन्टीनमधल्या नाशवंत मालाची विल्हेवाट लावणं. 5. इमर्जन्सीसाठी कॅन्टीनमध्ये कांदे, बटाटे, डाळी, तांदूळ, पीठ असं वाण सामान भरून ठेवणं. 6. पहिल्या शिफ्टचे कामगार बाहेर पडल्यावर दुसऱ्या शिफ्टच्या कामगारांना आत प्रवेश न देणं. 7. आणि त्याच वेळेला बॉयलर बंद करणं. वरील नोट तयार करून ती पाकिटं सीलबंद करून प्रत्येक डिपार्टमेंट हेडकडे पाठवण्यासाठी प्यूनकडे दिली. तो प्यून युनियनचा कट्टर कार्यकर्ता होता. वायकेने ती पाकिटं त्याच्या हाती देण्यापूर्वी त्याच्यासमोरच टॉप कॉन्फिडेन्शियल असं त्यावर लिहिलं आणि डिपार्टमेंट हेडच्याच हातात द्यायची, टेबलावर ठेवायची नाहीत असं बजावलं. पाकिटं सगळ्या डिपार्टमेंट हेडकडे पोहोचली. ज्या डिपार्टमेंटमध्ये महत्त्वाचे आणि आक्रमक तरुण होते त्या डिपार्टमेंटच्या हेडला वायकेने विश्वासात घेऊन काय करायचं ते सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी पाकिट मिळाल्यावर पिऊनशी गप्पा मारता मारता पाकिट उघडलं. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे त्यांना वायकेंच्या ऑफिसमधून फोन आला म्हणून ते ती नोट तशीच टेबलावर उघडी ठेवून केबिन बाहेर पडले. साहेब बाहेर गेले पाहून ती नोट पिऊन वाचणार ह्याची वायकेंना खात्री होती. घरी जाताना सेकंड शिफ्टला कोण कोण आहे याची खात्री करून घेतली. रात्रीचं जेवण करून वायके एक पुस्तक घेऊन वाचत बसले होते. एकीकडे त्यांच्या मनात विचार चालू होते. कंपनी संबंधात सगळं अपेक्षेप्रमाणे झालं तर हा प्रश्न एका दिवसात सुटणार होता. रात्री 11च्या सुमारास त्यांना कंपनीतून फोन आला. फोनवर पंडित आणि अव्या होते. बाजूलाच हर्डीकर उभा आहे असं पंडितनं सांगितलं. पंडित जरा सलगीच्या आवाजात म्हणाला, काय साहेब, काय मोठा प्लॅन केलात ना? कसला प्लॅन? वायकेने निरागस स्वरात विचारलं. साहेब, आमचं पण हेर खातं जबरदस्त आहे. आम्हाला पक्की खबर लागली आहे की 4 दिवसात कंपनी बंद होणार आहे.
वायके तोच निरागस स्वर कायम ठेवून म्हणाले, अरे माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती दिसते. आणि कंपनी बंद होणार असेल तर काय चुकलं? तुमची ही पगारवाढीची डिमांडच एवढी मोठी आहे की ती कंपनीला परवडणं शक्यच नाही आहे. पलीकडून एक वेगळाच आवाज आला, तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला इतकेच पैसे हवे आहेत? मागच्यापेक्षा थोडे जास्त द्या म्हणजे झालं. आता आम्ही सगळ्या तरुण पोरांची थोड्या वेळातच मीटिंग बोलावली आहे. त्यानंतर उद्या सकाळी युनियन ऑफिसला जाऊन त्यांना पण आमचा निर्णय सांगणार आहे आम्ही. तुम्ही सुपरवायझरला आमच्या तिघांच्या गेट पासवर सह्या करायला सांगा. यानंतर अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत गेल्या. कंपनीने पगार कपातीची नोटीस मागे घेण्याचं कबूल केलं. मागच्या वेळेपेक्षा 15% जास्त रक्कम देऊन तिसऱ्या दिवशी ॲग्रीमेंट सही झालं. यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल जनरल सेक्रेटरीचा कामगारांनी भव्य सत्कार केला. स्टेजवर किनी आणि वायके या दोन्ही साहेबांचं कौतुक करून त्यांना हार तुरे देण्यात आले. वायकेने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचा 1 वाजला होता. त्या महत्त्वपूर्ण दिवसाचं सिंहावलोकन करून त्यांना पुन्हा प्रत्ययाचा आनंद झाला होता. उद्या प्राध्यापक रेड्डींना नोट तयार करून द्यायची आहे हे लक्षात आल्यावर त्याने टेबलावरचे कागद समोर ओढले आणि शांतपणे लिहायला सुरुवात केली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.